हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी कांदा भजी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल उभ्या आकारामध्ये कापलेला बारीक कांदा, लसूण आणि जिरेची पेस्ट, बेसन पीठ, ओवा, धने पावडर, लाल तिखट, हळद, मीठ। सर्वप्रथम हा आपण कापलेला कांदा एका पातेल्यामध्ये टाकून घेऊ। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि एकदम एकजीव करून घेऊ। हे पहा, मी चवीनुसार यामध्ये मीठ घालत आहे आणि हे मिश्रण असं एकजीव होऊ द्यायचं जोपर्यंत कांद्याला पाणी सुटत नाही असं। याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही टाकायचं, पाणी टाकल्यास आपली भजी कुरकुरीत होणार नाही। त्याच्यामध्ये बिलकुल वरतून पाणी नाही टाकायचं, कांद्यालाच पाणी छान सुटू द्यायचं आणि त्यानंतर सगळं साहित्य यात मिक्स करून घ्यायचं। यानंतर आपण लसूण आणि जिरे कुटून घेतलेले आहेत ते टाकून घ्या याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करा। यानंतर यात थोडीशी हळद, थोडं लाल तिखट टाकून घ्या। यानंतर 2 चमचे बेसन पीठ, आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या। यानंतर यात थोडंसं धने पावडर, थोडा हातावर चोळलेला ओवा टाकून घ्या आणि सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या। यानंतर यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे पहा, सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यानंतर आपण 5 ते 6 मिनिटं हे झाकून ठेवू, त्यानंतर भजी करायला घेऊ। त्यानंतर आपण तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि तेल छान गरम होऊ देऊ, तोपर्यंत आपलं मिश्रण पण छान व्यवस्थित मिक्स होतं। तेल छान तापलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण त्यात 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेऊ, ज्या आपण भजीसोबत खाण्यासाठी वापरणार आहेत। ही मिरच्या तापल्यानंतर त्याच्यावर थोडं मीठ टाकून घ्या, म्हणजे एकदम छान लागतील टेस्टी। हे पहा, मी साहित्य कमी घेतलेले कारण हे आम्ही 2 जणांसाठीच बनवत आहोत। जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही सगळं साहित्य दुप्पट घेऊ शकता। हे पहा, आपलं तेल छान असं कडलं गेलेलं आहे। त्यानंतर आता आपण भजी टाकायला सुरुवात करूया। हे पहा, आपली भजी छान तळल्या जात आहेत। भजी छान लालसर तळल्यावर ते व्यवस्थित काढून घ्या। हे पहा, कुरकुरीत अशी आपली कांदा भजी तयार आहेत। जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।